जमिनीचा व्यवहार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात कागदपत्र, पैसे आणि बरंच काही. पण या सगळ्यात एक गोष्ट आहे जी या सगळ्याच्या मुळाची आहे, आणि ती म्हणजे जमिनीची अचूक मोजणी. विचार करा, जर हीच मोजणी चुकली तर? एका छोट्याशा चुकीमुळे आयुष्यभराची कमाई धोक्यात येऊ शकते आणि नको ते कायदेशीर वाद सुरू होऊ शकतात. एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या जमिनीच्या ज्या सीमा कागदावर किंवा नकाशावर आहेत, तशाच त्या प्रत्यक्षात आहेत का? याची 100% खात्री आहे का? कारण अनेकदा दुर्दैवाने तसं नसतं. आणि हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हे खरं आहे. सरकारी आकडेवारी सांगते की चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या या जमीन मोजणीमुळे समाजात फक्त दिवाणी खटलेच नाही, तर अनेकदा हाणामारीपर्यंत आणि फौजदारी गुन्ह्यांपर्यंत प्रकरणं पोचतायत. तर आजच्या विश्लेषणामध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. जमिनीच्या वादांचं मूळ कारण काय आहे? तात्पुरते रेखांकन नावाचा हा महत्त्वाचा दुवा नेमका काय आहे? मोजणीची योग्य सरकारी पद्धत कोणती? आणि या तंत्रज्ञान, विशेषतः GPS आणि सॅटेलाइट्स कशी मदत करत आहेत? आणि सगळ्यात शेवटी या माहितीचा थेट फायदा जमीन मालकांना कसा होतो हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. जमिनीवरून इतके वाद होतात तरी का? याचं नेमकं कारण काय आहे? तर सगळी समस्या सुरू होते वहिवाटीच्या आधारावर मोजणी करण्याच्या प्रथेमुळे. आता वहिवाट म्हणजे काय? तर नकाशा किंवा कायदेशीर आराखडा बाजूला ठेवून फक्त प्रत्यक्षात कोण किती जागा वापरत आहे यावरून सीमा ठरवणे. ही पद्धत पूर्णपणे अशास्त्रीय, चुकीची आणि बेकायदेशीर आहे. आणि हे आम्ही नाही, तर खुद्द सरकारच सांगत आहे. आता बघा, हा सरकारी परिपत्रक. यात स्पष्टपणे लिहिलं आहे की केवळ वहिवाटीच्या आधारावर पोटहिस्सा मोजणी करू नये, कारण हीच प्रथा अनधिकृत बांधकामांना आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या कायदेशीर लढ्यांना एक प्रकारे आमंत्रणच देते. मग ह्या गंभीर समस्येवर उपाय काय? खरं तर उपाय अगदी सोपा आहे, पण त्याकडेच कायम दुर्लक्ष होतं. हा उपाय दडलाय एका महत्त्वाच्या कागदपत्रात, जो या संपूर्ण प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. याला म्हणतात तात्पुरते रेखांकन किंवा इंग्रजीत टेंटेटिव्ह लेआउट. हा म्हणजे काय? तर जमिनीचा एक प्रस्तावित नकाशा जो मालक नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे मंजुरीसाठी देतो. एकदा का याला मंजुरी मिळाली की मोजणीसाठी एक पक्का कायदेशीर आधार तयार होतो. खरं तर हीच योग्य प्रक्रियेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आता इथे बघा, या दोन्ही पद्धतींमधला फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे वहिवाटीवरची मोजणी, जी फक्त अनिश्चितता, गोंधळ आणि वाद निर्माण करते. आणि दुसऱ्या बाजूला आहे मंजूर आराखड्यावर आधारित मोजणी, जी अचूक सीमा, कायदेशीर संरक्षण आणि वादमुक्त भविष्याची हमी देते. निवड अगदी सोपी आहे, नाही का? चला, मग आता ही अचूक सरकारमान्य प्रक्रिया म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नेमकी आहे तरी कशी, हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. ही प्रक्रिया एकूण 5 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी अर्जदार आराखडा सादर करतो, मग नियोजन प्राधिकरण त्याला तात्पुरती मंजुरी देतं. त्यानंतर भूमी अभिलेख विभाग केवळ त्याच मंजूर आराखड्यानुसार मोजणी करतो. आणि शेवटी अंतिम मंजुरीनंतर सर्व सरकारी रेकॉर्ड्स अपडेट केले जातात. यात वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांचा सहभाग असल्याने पारदर्शकता टिकून राहते. या प्रक्रियेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य चेक्स अँड बॅलन्सेस. म्हणजे काय? तर प्रत्येक टप्प्यावर दुसऱ्या विभागाची तपासणी आणि सही लागते. त्यामुळे कोणताही एक विभाग मनमानी करू शकत नाही किंवा चुका करू शकत नाही. यामुळे फसवणुकीची शक्यताच मुळातून नाहीशी होते. ठीक आहे, ही झाली कागदोपत्री प्रक्रिया. पण आता या प्रक्रियेत खरी क्रांती घडवत आहे ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान. GPS, सॅटेलाइट्स ह्या गोष्टींमुळे मोजणीची पद्धतच आमूलाग्र बदलून गेली आहे आणि ती अधिक पारदर्शक झाली आहे. आता हे बघा, हा सरकारी निर्णय या बदलाचा कणा आहे. यानुसार आता कोणतीही मोजणी जुन्या हाताने काढलेल्या नकाशांवर होणार नाही. सर्व नकाशे महाभूनकाशा या सरकारी पोर्टलवरूनच डाउनलोड करावे लागतील आणि त्यावर कोऑर्डिनेट्स म्हणजेच अक्षांश रेखांश असणं बंधनकारक आहे. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. आता हे कोऑर्डिनेट्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमच्या जमिनीचा डिजिटल पत्ता आहे. जसा आपला आधार नंबर युनिक असतो, तसंच सॅटेलाइटच्या मदतीने आपल्या जमिनीच्या प्रत्येक कोपऱ्याला एक अचूक डिजिटल ओळख मिळते. सर्वेक्षक जेव्हा GNSS रोवरसारखी आधुनिक उपकरणं वापरतो, तेव्हा तो थेट सॅटेलाइटकडून सिग्नल घेऊन जमिनीची हद्द निश्चित करतो. त्यामुळे मोजपट्टीच्या किंवा मानवी अंदाजाच्या चुकांना आता जागाच उरलेली नाही. आणि या तंत्रज्ञानाचे फायदे तर प्रचंड आहेत.
अचूकता इतकी की ती सेंटीमीटरमध्ये मोजली जाते. मानवी चुका किंवा कुणी जाणूनबुजून केलेले बदल आता जवळजवळ अशक्य आहेत. आपल्या जमिनीचा एक कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्ड तयार होतो, जो कुणीही बदलू शकत नाही. आणि समजा भविष्यात कधी पुन्हा मोजणी करायची झाली तर ती काही मिनिटात आणि तितक्याच अचूकतेने करता येते. तर मग या सगळ्या माहितीचा, प्रक्रियेचा आणि तंत्रज्ञानाचा सारांश काय? आणि ही योग्य प्रक्रिया प्रत्येक जमीन मालकासाठी इतकी महत्वाची का आहे? चला तेच पाहूया. अगदी सोप्पं आहे. या योग्य प्रक्रियेमुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्या मालमत्तेला एक कायदेशीर कवच मिळतं. शेजाऱ्यांसोबतचे बांधावरचे वाद कायमचे मिटतात. आपली गुंतवणूक सुरक्षित राहते, कारण सगळं काही कागदावर किंबहुना डिजिटल रेकॉर्डवर अगदी स्पष्ट असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती मिळते, जी इतर कशानेही विकत घेता येत नाही. म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उरतो. आपल्या कष्टाच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी योग्य प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचाच वापर होतोय की नाही हे तपासण्या इतकी सजगता दाखवणं जास्त महत्त्वाचं नाही का? कारण खरी सुरक्षा ही जागरूकतेतूनच येते.